केंद्रात ऑपरेशन टायगर पूर्ण झालंय। अगदी काल अध्यक्षांनी नवीन गट स्थापन करायला परवानगी दिली, तर यावर विश्वास न ठेवणाऱ्या ठाकरेंच्या पक्षाला आज खासदारांच्या बैठकीत नेमकं उत्तर मिळालं। कारण आजच्या बैठकीत राज्यसभेचे खासदार संजय राऊत धरून अवघे 4 खासदार उपस्थित होते। याचाच अर्थ व्हिप डावललेल्या 6 खासदारांनी आपली वेगळी वाट निवडली आहे हे स्पष्ट आहे। एकीकडे हे केंद्रात सुरू असताना तिकडे राज्यात ऑपरेशन टायगर 2.0 ची चर्चा सुरू झाली आहे। राज्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे 20 आमदार आहेत आणि या आमदारांमधला एक मोठा गट नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात। ठाकरेंच्या या 20 आमदारांमधला एक मोठा गट फुटून शिंदेंसोबत येणार अशी चर्चा जोर धरतीये। एवढंच नव्हे तर आज मंत्री गिरीश महाजन यांनी ठाकरेंचे काही नगरसेवकही नाराज असल्याचं सांगितलंय। या सगळ्याचा अर्थ आता राज्यातही ऑपरेशन टायगर 2.0 दिसणार का? शिंदेंसाठी आता यापुढे मिशन 14 आमदार वगैरे असं काही असेल का? ठाकरेंच्या पक्षावर ही वेळ वारंवार का येते? या परिस्थितीला जबाबदार कुणाला धरायचं? आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जनतेच्या मताला काही किंमत आहे की नाही, याच विषयी आपल्याला चर्चा करायची आहे। आणि या संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक शैलेंद्र परांजपे, आपल्यासोबत शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे आहेत, आपल्यासोबत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे थोड्याच वेळात येतील। गिरीश महाजन ज्यांच्या वक्तव्याचा मी सुरुवातीला उल्लेख केला, तर नेमकं काय म्हणालेत आपण ऐकूया। कोणी राडा करायला सुद्धा तर त्यांच्याकडे शिल्लक राहिलेलं नाही। कोण शिल्लक राहिलेलं आहे? ते दिवस गेले जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी आमच्या सोबत होतात, बाळासाहेबांच्या आयडिओलॉजीने चालत होतात, पण ते राहिलंच नाही तुमच्यामध्ये काही। तुम्ही आता काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेला आहात। आता तुम्ही राहुल गांधीला पंतप्रधान करा म्हणून त्याच्या मागे फिरतात। कुठे काय राहिलं तुमचं? आणि तुम्ही ग्राउंडवर आहात कुठे? तुम्ही सकाळपासून जे बस सगळं आपली बडबड 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 सुरू करतात, त्यामुळे आता लोक तर वैतागलेत, पण तुमचे लोक सुद्धा वैतागलेत, खासदारही वैतागलेत, काही दिवसांनी बघा आमदारही वैतागलेले आहेत। आणि पुन्हा काही बघा लवकरच मुंबईसारख्या महानगरपालिकेचे नगरसेवक सुद्धा तुम्हाला आता जय महाराष्ट्र करतील। आणि मला मनीषा कायंदेंकडे सुरुवातीला जायचंय। मनीषा कायंदेजी, मला वाटतं ठाकरेंच्या शिवसेनेकडनं पण वारंवार हा प्रश्न विचारला जातो की मुद्दा तुमच्या पक्षामधल्या घडामोडीचा आहे, मुद्दा त्यांच्या पक्षातल्या आमदारांचा किंवा नगरसेवकांचा असेल, ह्याच्याबद्दल भाजप का बोलतं? मनीषाताई, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? काही तांत्रिक अडचणींमुळे बहुधा त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचत नाही। आपण शैलेंद्र परांजपेंपासून सुरुवात करूया। परांजपे सर, आता ह्या सगळ्या ज्या घडामोडी घडतायत, दिल्लीमध्ये काय घडलं आपण बघितलं, ह्याला ऑपरेशन टायगर, मग पळाले ते टायगर कसले वगैरे, राऊतांची वक्तव्य त्याच्यानंतर आलेत, मग आता आम्ही ऑपरेशन तुडवा वगैरे करणार असं राऊत बरंच काय काय म्हणतायत। त्यानंतर पुढे चित्र काय असेल की ह्याला नुसतेच तोंडाचे वारे म्हणायचे हे आपल्याला येणारा काळ सांगेल। मात्र राज्यामध्ये सुद्धा ऑपरेशन टायगर 2.0 होईल असं एक साधारण चर्चा ऐकू येते। असं काही नजीकच्या काळात घडेल असं वाटतंय का? तुमचा अंदाज, तुमचा कयास काय सांगतो? हे बघा, आपण नेहमी म्हणतो की नेमेची येतो मग पावसाळा आणि इंग्रजीमध्ये हिस्ट्री रिपीट्स, तसं इतिहासाची पुनरावृत्ती वारंवार होताना दिसते। तसं तुम्ही म्हणताय की जे दिल्लीत आत्ता घडतं तसं राज्यात होईल का, तृणमूल काँग्रेसमध्ये जसं घडतं तसं महाराष्ट्रात होईल का, हे असं 2 आठवड्यापूर्वी विचारलं जायचं। आणि तेव्हा जर असं म्हटलं की महाराष्ट्रावर परिणाम होणार, तर काही लोक म्हणायचे बादरायण संबंध जोडल्यावर काय, की बंगालचा आणि महाराष्ट्राचा काय संबंध। पण अख्खा देश जोडला गेलेला आहे आणि आग आपल्या घरापर्यंत लागायची वाट बघायची नसते, 5 घरं पलीकडे लागल्यानंतरच उपाययोजना सुरू करायची असते। आणि मला वाटतं हा धडा नाही घेतला तर काय होतं त्याची परिणती आता शिवसेनेत होताना दिसते, युबीटीच्या। आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये असं होईल का, तर आता जरी म्हणजे सगळीकडे उलटा प्रश्न विचारला जातोय की विधानसभेच्या निवडणुका जिंकल्यानंतर हे करायची गरज आहे का, म्हणजे कलकत्त्यात विधानसभेची निवडणूक जिंकल्यावर ममता बॅनर्जीचा पक्ष फोडायची गरज आहे का, तर ममता बॅनर्जी या पुढे आपल्या विरुद्ध लढूच नाहीत इतकं त्यांना खच्ची करणं, तीच गोष्ट आता उद्धव ठाकरेंच्या बाबतीत घडताना दिसते। त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या 18 पैकी 12 खासदार फुटत असतील तर ऑब्व्हियसली ते खासदार फुटलेत, त्यांचं त्यांच्या प्रभाव क्षेत्रामध्ये सुद्धा किंवा त्यांच्या मतदारसंघामध्ये काहीतरी प्रभाव असणारच ना। त्यामुळे जसं एक खासदार 6 ते 8 आमदारांना प्रतिनिधित्व करत असतो, तसं त्याचं काहीतरी स्थान असतं तिथे।
त्यामुळे आमदार फुटतील किंवा उद्या नगरसेवक फुटतील. जर गिरीश महाजन हे अधिकृत विधान करतायत, पब्लिक डोमेनमध्ये जाहीरपणे बोलतायत, याचा अर्थ त्यावरनं ताकभात आपण ओळखायला हवं, शेतावरनं भाताची परीक्षा घ्यायला हवी. आणि इफ देर इज स्मोक देन देर इज फायर. तसं शिवसेनेत आलबेल तर नाहीच, पण खूपच कठीण प्रसंगाचा काळ आहे असं म्हणायला पाहिजे युबीटीसाठी. आणि आजही त्यांचे नेते म्हणजे आदित्य ठाकरेंचे वृत्तपत्रातलं विधान मी वाचलं, संजय राऊतही आता रोज बोलतायत. परवाच्या दिवशी रविवारच्या बैठकीला आले नाहीत खासदार, तर ते म्हणाले 5 ऑनलाईन होते वगैरे. आज आता संसदीय म्हणजे व्हीप काढूनही 6 लोक आलेले नाहीत. आता काय करणार? कारवाईची पत्र देणार, नोटीस देणार. पण मुळामध्ये घराबाहेर पडलेला मुलगा असतो बापाशी भांडून समजा, तर तो बाहेर गेल्यावर भाड्याच्या घरात राहील का स्वतःचा फ्लॅट घेईल, बंगला घेईल का हेलिकॉप्टर विकत घेईल, हा पुढचा प्रश्न आहे. पण तो घरातनं बाहेर पडला ही वस्तुस्थिती आहे ना. तसं आज हे 6 लोक बाहेर पडलेत आणि त्याच गतीने उद्या आमदार आणि नगरसेवकही बाहेर पडू शकतात. ही शक्यता लक्षात घेऊन उपाययोजना करताना युबीटी दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे. अगदी. मला मनीषा कायंदे सुद्धा त्यांच्याशी आपला संपर्क झालेला आहे. मनीषा कायंदेजी, मी सुरुवातीला जो प्रश्न विचारला होता की तुमच्या पक्षाबद्दल बोललं जातंय की तुमच्या पक्षाकडनं ही कारवाई होऊ शकते, उद्धव ठाकरेंच्या पक्षाबद्दल बोललं जाते की त्यांच्या पक्षातले आमदार कदाचित नाराज आहेत, नगरसेवक नाराज आहेत, पण ह्या सगळ्याची माहिती कोण देते? तर भाजपमधले नेते, भाजपमधले मंत्री. असं का होतंय? नाही, भाजपाच्या कोणत्या मंत्र्यांनी माहिती दिली? गिरीश महाजन, ज्यांची सुरुवातीला आम्ही प्रतिक्रिया गिरीश चालवली. महाजनांचं वक्तव्य ऐकलं, पण आता त्यांनी त्यांच्या मनाने काय प्रतिक्रिया दिली ते मला माहिती नाही. किंवा त्यांच्याकडे मला असं वाटत नाही की थेट भारतीय जनता पार्टीमध्ये कोण काय घडवून आणतंय. आता एखाद्या पक्षात लोक नाराज आहे, मूळ मुद्दा नम्रता हा आहे की ठाकरेंच्या पक्षातले लोक, त्यांचे नेते काही बोधच घेताना दिसत नाहीये. अहो, तुम्ही सकाळी उठून शिवीगाळ करता. ज्या आमदारांच्या बळावर तुम्ही खासदार झालात, संजय राऊतांना उद्देशून मी बोलतेय, त्यांना तुम्ही इतक्या गलिच्छ शिव्या देता आई बहिणीवरून, आणि सगळा देश पाहतोय, सगळा महाराष्ट्र पाहतोय. उद्धव ठाकरे पाहत असतील, आई बहिणींना शिव्या देताना रश्मी ठाकरे पाहत असतील, त्यांच्या सगळ्या महिला आघाडी पाहत असेल. आणि अशा पद्धतीचं वक्तव्य करून करून लोक तुमच्याकडे थांबणार आहेत का? आणि परत तुम्ही त्यांना गेट आउट म्हणता. अजूनही उद्धव ठाकरेंचं तेच म्हणणं आहे, गेट आउट. आणि गेट आउट म्हटल्यानंतर मग लोकांना तुम्ही खुलं सोडताय. आणि हेच संजय राऊत मुळात सांगतात ना की काँग्रेसमध्ये विलीन व्हा. राष्ट्रवादीच्या लोकांना सांगतात काँग्रेसमध्ये जा, तृणमूलच्या लोकांना सांगतात काँग्रेसमध्ये जा. म्हणजे ह्यांनी कोणाकडनं काही ऍडव्हान्स घेतलाय का? हे जे काही संजय राऊत बोलतात की ह्याचा ऍडव्हान्स, त्याचा ऍडव्हान्स, कसला ऍडव्हान्स, काय चाललंय? त्यामुळे या सगळ्याला मला वाटतं संजय राऊत हे मातोश्री आणि सेना भवनला कुलूप लावल्यानंतरच गप्प बसतील. मला उद्धव ठाकरे पक्षाचे प्रवक्ते हर्षल प्रधान सुद्धा दिसत आहेत. बरेच दिवसानंतर ते चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी झालेले आहेत. हर्षलजी, आपलं स्वागत आहे पुढारी न्यूजमध्ये. या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न जो आता मनीषा कायंदेंनी सुद्धा विचारलेला आहे की उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया आमच्यासमोर अशी येते की ज्यांना जायचंय त्यांनी जाऊ दे, अशी येत नाही की थांबवण्यासाठी उद्धव ठाकरे काय प्रयत्न करतायत त्यांच्यासाठी. असं काही आहे का की उद्धव ठाकरेंचा हात रिकामे आहेत, ते ह्या लोकांना थांबवू शकत नाहीयेत, की त्यांच्या त्या शक्ती बाहेरचा कोर्स आहे हा अशा खासदारांना, आमदारांना थांबवणं? काय नेमकं घडतंय? काय वारंवार का असं तुमच्या पक्षाच्या बाबतीत होतंय? नाही, तुम्ही नम्रताताई, आपण हे सगळं राजकारण नीट समजून घेतलं पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा मुळात उद्धव साहेबांचं म्हणणं जे आहे ते हे आहे की तुम्हाला जर जायचं असेल तर जा. याचं कारण असं की त्यांना दूरदृष्टी आहे, त्यांना भवितव्य माहिती आहे राजकारणाचं. ते लहानपणापासून, शिवसेनेच्या जन्मापासून त्यांनी शिवसेना वाढताना पाहिलेली आहे. शिवसेनेचा जेव्हा जन्म झाला तेव्हा जो नारळ वाढवला गेला तेव्हा ते स्वतः तिकडे उपस्थित होते. त्यांचं वय तेव्हा 7 वर्ष होतं. त्यामुळे त्यांनी हा पूर्ण कालावधी 60 वर्षाचा जवळून पाहिलेला आहे. त्यांना अनेक उतार चढाव बाळासाहेबांच्या आयुष्यात जे आले ते त्यांनी पाहिलेले आहेत. त्या सगळ्या कालावधीत ते त्यांच्या सोबत राहिले. त्याच्यामुळे शिवसेनेमध्ये जे काही होतं आहे, शिवसेना सोडल्यानंतर काय होणार आहे याची दूरदृष्टी त्यांना आहे. आता जे काय पैशाच्या बळावर किंवा सत्तेच्या बळावर हे लोकांची उचलपाचल करतायत आणि त्यांना इकडनं घेऊन तिकडे नेतायत, तिकडनं घेऊन गुवाहाटी, काय डोंगर, काय झाडी वगैरे वगैरे जे काय आपण राजकारणात बघतोय, ही गलिच्छ राजनीती जी आहे ही कोण करतं आहे? भारतीय जनता पार्टीचा नेमका उद्देश काय आहे हे सगळं करण्यामागे? हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे. बघा, इतिहासाकडे थोडंसं आपण शिकायला पाहिजे. भारतीय जनता पार्टीने स्थानिक जे काही पक्ष आहेत, जे सत्तेत होते नव्हते ते सगळे संपवले.
एक एक करत त्यांनी त्यांना सोबत घेतलं. मग मायावतींपासून ते अगदी तुम्ही मला ना ममतांपर्यंत हर्षलजी उदाहरणं तुमच्या घ्या. एका मुद्द्यावरती बोट ठेवायचंय ते म्हणजे अजूनही तुम्ही शिंदेना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतच नाही आहात. तुम्ही थेट भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. शिंदेना तुम्ही नम्रताताई, आरोपी मानतच समजून नाहीये घ्या. त्याच्यामध्ये. मला स्वतःला एकनाथजींचं फार वाईट वाटतं. एकनाथजींना काय झालं, एकनाथजी आमचे पण मित्र होते. एकनाथजी एक चांगले सद्गृहस्थ आहेत, एक चांगले कार्यकर्ते आहेत. उद्धव साहेबांनीच त्यांना तयार केलेलं आहे, उद्धव साहेबांनीच त्यांना वाढवलं आहे. सध्या त्यांची अवस्था अशी झाली आहे की सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. इकडे आड आहे आणि तिकडे विहीर आहे. त्यांना केवळ वापरलं जातंय. त्यांना भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत राजकारणाचा एक बळी केलं जातंय. बघा, तुम्ही हे समजून घ्या, दिल्लीचं राजकारण आहे हे महाराष्ट्राचं राजकारणच नाहीये. हे राजकारण दिल्लीतनं होते. दिल्लीमध्ये कोणाचा तरी आपण म्हणतो ना एक षंड जे असतात ते शमवण्यासाठी हे सगळं राजकारण केलं जातंय. महाराष्ट्रामध्ये कोणाला महत्व द्यायचं, कोणाला वाढवायचं हे दिल्लीतनं ठरवलं जातंय. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. महाराष्ट्र हा दिल्लीचे तख्त राखणारा म्हणून ओळखला गेला आहे. आज आपण महाराष्ट्र हा दिल्लीचे पाय चाटणारा म्हणून ओळखला जातोय. संजय राऊतांचं जे वक्तव्य, ज्याच्याबद्दल एवढी आगपकड शिवसेनेचे जे काही बंडखोर शिवसेनेचे मी म्हणेन किंवा शिंदे सेनेचे जे काही नेते बोलतायत, मला त्यांचंही वाईट वाटतं. कारण संजय राऊत साहेब जे बोलले ते सर्वसामान्य माणसाच्या मनातली एक आग आहे, एक राग आहे, एक द्वेष आहे की हे काय चाललं आहे महाराष्ट्राच्या बाबतीत. महाराष्ट्रच का प्रत्येक वेळेला ठाकरेंना संपवण्याचं राजकारण भारतीय जनता पार्टी शिंदेच्या खांद्यावर बंदूक ठेवून का करते. ते स्वतः समोरून काय म्हणजे हे कसे आहेत, हे स्वतः लोकांच्या सगळ्या चांगल्यात पण राहणार, वाईटात पण राहणार. म्हणजे ह्यांनी काहीच केलेलं नाही असं ते दाखवणार. मुळात हे राजकारण समजून घ्या, ह्याच्यामध्ये शिंदेचा बळी जाणार आहे आज ना उद्या. आणि हे आज आम्ही म्हणत नाही आहोत, हे आम्ही अनेक मला मनीषा कायंदेची याच्यावर कॉमेंट हवी आहे. मनीषा कायंदेजी. नक्कीच नम्रता, एकनाथ शिंदे हे काही असे लेचेपेचे नेते नाही आहेत. आणि मुळात त्यांनी, वंदनीय बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की काँग्रेसला दूर ठेवा. त्याच काँग्रेसला माननीय उद्धवजी ठाकरे यांनी जवळ केलं आणि मुख्यमंत्री झाले. ठीक आहे, आम्हालाही त्यावेळेला आनंदच झाला होता. परंतु पुढे पुढे इतका आपला पक्ष जर का काँग्रेसच्या दावणीला बांधत असतील तर नंतर अस्वस्थता निर्माण झाली. आणि त्यानंतर ज्या प्रकाराने अर्थात एकनाथ शिंदेंनी जे पाऊल उचललं आणि आज अधिकृतपणे शिवसेना त्यांच्याकडे आहे, जे शिवसेनेचं धनुष्यबाण त्यांच्याकडे आहे, आज लोक त्यांना आकर्षित होऊन येतात आहे. प्रत्येक वेळा पैसा 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 हेच काही नसतं. आणि आता यांचे नेते का फिरत नाही महाराष्ट्रात मला सांगा. आदित्य ठाकरे युवा नेते म्हणून आज महाराष्ट्रात का पिंजून काढत नाहीये, का घरातनं बाहेर पडत नाहीये, का आत्मपरीक्षण होत नाहीये. मुंबईच्या बाहेर पडायचंच नाही. आणि नंतर कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता असेल तर त्यांना गेट आउट म्हणायचं. असं कधी एक पाऊल तरी त्यांनी उचललं का की बाबा काय तुमचा प्रश्न आहे, काय नाराजगी आहे. कधीतरी ऐकून पण घेतलं पाहिजे. पण ते न ऐकता केवळ संजय राऊतांना पुढे मनीषाताई, म्हणजे तुमच्या नेत्यांचं मिशन 14 आमदार ठरलंय तर मिशन 14 आमदार ठरलंय तर मग तुमच्या नेत्यांचं बघा नम्रता, हे तुम्ही चॅनेलवाले सगळं चालवतायत. मी प्रश्न विचारते तुम्हाला. प्रसार माध्यमांतल्या लोकांना नाही, तुमच्या प्रश्नाचं उत्तरच हे आहे की प्रसार माध्यम हे चालवतायत. आम्ही तर असं काही बोलतच नाहीये. लोकांना जर काय आमच्याकडे यायचं असेल, एकनाथ शिंदेकडे यायचं असेल तर एकनाथ शिंदे वेलकमच करतील. आम्ही आमच्या घराचे दरवाजे उघडेच ठेवलेले आहेत. आम्ही ना आमचे दरवाजे बंद नाही आहेत. आमच्या खुल्या दिल्यानं आमचे नेता सगळ्यांचं स्वागत करतात. हर्षलजी, तुम्ही तुमच्या मला मनीषाताईंचं अभिनंदन करावं असं वाटतं. कारण मनीषाताईंच्या तोंडी आजही मातोश्रीचं नाव आहे. शेवटी शिवसैनिक हा मातोश्रीच्या प्रेमात असतो आणि तो जन्मभर राहतो. मनीषाताई आमच्याच होत्या, आमच्या सोबत अनेक वर्ष होत्या. पूर्वी त्या भाजपमध्ये पण होत्या. पण लक्षात घ्या, त्यांनाही भाजपचं राजकारण सगळं माहिती आहे. जे मला दिसतंय ते मनीषाताईंनाही माहिती आहे की ह्याच्यामध्ये एकनाथ शिंदेचा दोष नाही. हे मी म्हणतोच आहे. एकनाथ शिंदे हे आमचे शत्रू नाहीच आहेत. मुळात आमचे शत्रू म्हणजे भारतीय जनता पार्टीने शिवसेनेला शत्रू समजलं आहे. ती आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला संपवण्याचा जर प्रयत्न करत असेल ते होणार नाही. त्यांचे 10 जन्म 100 जन्म झाले तरी तो भाग निराळा. पण जर ते आज हा प्रयत्न करत असेल, जे आक्षेप आहेत जे आता मनीषाताईंनी पण बोलून दाखवलेत, उद्धव ठाकरे फिरत नाहीत, आदित्य ठाकरे फिरत नाहीत,
माझं पूर्ण होऊ काँग्रेससोबत द्या. विलिनीकरणाची भीती, संजय राऊत उघड ऐका. तशी स्टेटमेंट्स करतायत, तृणमूलला सल्ले देतायत, हे जे सगळे आक्षेप तुम्ही घेतले पुन्हा डायव्हर्ट करताय. माझं म्हणणं पूर्ण होऊ द्या. मुळात हा प्रश्न जो आहे तो शिवसेनेच्या अंतर्गत विषयाचा नाहीच आहे. उद्धव साहेब आदित्य साहेब फिरले नसते तर एवढ्या मोठ्या प्रमाणात शिवसैनिक त्यांच्याशी जोडले गेले नसते, एवढ्या मोठ्या प्रमाणात खासदार आमदार निवडून आले नसते. काँग्रेस बरोबर ते का गेले त्याचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यात पहिल्यांदा एकनाथ खडसेंनी ही युती तोडली होती, हेही सगळ्यांना माहिती आहे. आज ते खडसे पूर्णपणे बाजूला पडलेले आहेत. भारतीय जनता पार्टी लोकांना वापरते आणि फेकून देते. हे राजकारण त्यांनी आता गेल्या 10 वर्षामध्ये वाढवलेलं आहे. पूर्वी भारतीय जनता पार्टी अशी नव्हती. आम्ही सुद्धा प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्यावर काम केलेलं आहे. आम्हाला माहिती आहे. नितीन गडकरींना तुम्ही विचारा, आज भारतीय जनता पार्टीमध्ये ते आनंदित आहेत का? मुळात स्थानिक पक्ष संपवायचे, उद्या एकनाथ शिंदेना पण ते संपवायला मागे पुढे बघणार नाहीत. हे विधान मी अतिशय जबाबदारीने करतो आहे, कारण हा इतिहास भाजपचा आहे. तुम्ही मनीषाताईंना विचारा भाजपमध्ये कशा पद्धतीने वागणूक मिळते, कशा पद्धतीने लोक वागतात. राजकारण समजून घ्या. आता जे आळवावरचं पाणी दिसतंय ना चमकताना, इकडचा खासदार तिकडे गेला, तिकडचा आमदार इकडे गेला. तुम्ही जे बोललात नम्रताताई, आता 14 आमदार तुमच्या टार्गेटवर आहेत का? अहो, आपण महाराष्ट्राचं नुकसान करतो या सगळ्यामध्ये. प्रसार माध्यमांना एखाद दिवसाच्या चर्चेसाठी काहीतरी मसाला मिळतो. आपण महाराष्ट्र घालवतोय. आज महाराष्ट्र अदानी राष्ट्र झालेला आहे. मुंबई पूर्णपणे अदानीच्या हातात गेलेली आहे. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्याकडे कोणताही अधिकार नाही. एकही फाईलवर सही मिळत नाही. मंत्रालयामध्ये जाऊन बघा काय अवस्था आहे. मंत्री फक्त नावाला आहेत. देवेंद्रजी फडणवीस जाहीरपणे बोलतात की मुख्यमंत्रीच फक्त बॉस असतो, बाकी कोणालाही महत्व नाही. आज बेरोजगारी वाढलेली आहे. लोकांना खायला अन्न नाहीये, नोकऱ्या नाहीयेत. मीडियामध्ये तुम्हाला असं वाटत असेल, आम्हाला फार आनंद वाटत नाही अशा चर्चा करायला. ही सगळी आम्ही निदान आवाज तरी उठवतोय की असं काहीतरी घडतंय. आपण मराठी माणसाचं नुकसान करतोय, मराठी माणसाला कमी लेखतोय. आपलं राज्य एका विशिष्ट वर्गाच्या, विशिष्ट लोकांच्या हातामध्ये जात आहे आणि आपण काहीच करत नाही आहोत. आपल्या मनामध्ये उद्रेक सुद्धा नाहीये. आपलं रक्त थंड झालेलं आहे, कारण आपण हे रोजचं राजकारण बघत बसलोय. हा इकडे गेला, तो तिकडे गेला, ह्याला चार्टर्ड आणि हर्षलजी, त्याला एवढे पैसे आम्हाला तुमच्या पक्षाचं काय नुकसान होतंय की इतर पक्षाच्या कुणाला काय वेठीला धरलंय ह्याच्या पलीकडे जाऊन एक सामान्य मतदाराने जे मत दिलेलं आहे त्याच्या मताची आज काय किंमत आहे, हा आम्ही प्रश्न उपस्थित करतोय. पण तुमच्या दोघांचेही मुद्दे व्हॅलिड आहेत. मला परांजपे सरांकडे जायचंय. परांजपे सर, याच्यामध्ये गंमत अशी आहे, दोन्ही पक्षाचे प्रवक्ते जे सांगतायत, म्हणजे हर्षल यांनी जे सांगितलं की या सगळ्यामध्ये एकनाथ शिंदेचा काही दोष नाहीये, त्यांचा काही संबंधच नाहीये, अशा प्रकारे फूट इकडून तिकडे होते ते हा सगळा भाजपचा प्रकार आहे. मनीषा कायंदे सांगतात की एकनाथ शिंदेने काही करायची गरजच नाहीये, कारण त्यांच्याकडे खुश नाहीत, ते आमच्याकडे येतात, आमचे दरवाजे सदा खुले आहेत. मग एकनाथ शिंदे यांचा रोल काय ह्याच्यामध्ये? एकनाथ शिंदेचा काय रोल आहे याच्यामध्ये, तर आज एखादी घटना राजकारणात घडते तेव्हा त्याचे पुरावे 10-20 दिवसांनी, 1 महिन्यांनी मिळायला लागतात. आज घडीला सांगणं अवघड असलं तरी ज्या बातम्या 2 दिवसात येत आहेत, म्हणजे राजस्थान मार्गे एकनाथ शिंदे दिल्लीला गेले, मग पहाटे कोणाकोणाला भेटले, मग ते जे खासदार आहेत 6 त्याच्यातले मग 1 पुण्याला गेले, 1 बनारसला गेले, 1 हरिद्वारला गेले, 1 अयोध्येला गेले, मग 1 आणखीन कुठे याला गेले, तिरुपतीला गेले. तर हे सगळं पापक्षालनासाठी जात आहेत का आणखीन पुण्य जोडायला जातात मला माहित नाही. परंतु एकनाथ शिंदेचा रोल आहे का, तर 100% आहे, कारण त्यांच्या पक्षात गट विलीन करावा असं पत्र अध्यक्षांना दिल्याचं समजतंय, अशा बातम्या येत आहेत. आता आपल्याला प्रत्येक गोष्टीचा हातात जरी पुरावा नसला तरी विश्लेषक म्हणून दोन्ही प्रवक्त्यांनी आपापल्या पक्षाची बाजू मांडण्यात काही गैर नाही. म्हणजे मनीषाताई म्हणतात आमचे दरवाजे खुले आहेत आणि हर्षलजी म्हणतायत की हे महाराष्ट्राचं नुकसान करतायत. तर बरोबर आहे की शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची आमचीच आहे असं उद्धव ठाकरेंचा दावा आहे आणि त्यांची शिवसेना क्षीण होत जाणं म्हणजे महाराष्ट्राचं नुकसान आहे, हे हर्षलजींनी बोलणं बरोबर आहे प्रवक्ता म्हणून. पण एक राजकीय विश्लेषक म्हणून कुठेतरी दोन्ही बाजूनी, म्हणजे आज जात्यातले सुपात आहेत ते सुपातले जात्यात येत राहतात, राजकारणात हे चर्निंग होत राहतं. आणि भारतीय जनता पक्ष छोट्या पक्षांना संपवतो हे जे हर्षलजी म्हणतायत तसा इतिहास आहे. पण मला असं वाटतं की हे जे सगळ्या गोष्टी सर्वज्ञात आहेत, राजकारण हे असंच असतं, राजकारण हे क्रूरच असतं. क्रिकेट, त्याच्यानंतर राजकारण आणि हिंदी चित्रपटसृष्टी याच्यामध्ये कोणी कोणाचा मुलगा म्हणून यशस्वी होत नाही, भाऊ म्हणून यशस्वी होत नाही, आपलं कर्तृत्व दाखवून मोठं व्हायला लागतं. आणि एक विधान हर्षलजींनी केलं की उद्धवजींनीच एकनाथ शिंदेना मोठे केलं, हे की तसं मान्य होण्यासारखं नाही. त्याचं कारण असं की राजकारणात किंवा चित्रपटात किंवा ह्याच्यात कुणीच कोणाला मोठा करू शकत नाही.
आज आदित्य ठाकरे फिरत नाहीयेत महाराष्ट्रात आणि श्रीकांत शिंदे फिरत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे आपण कोणाचे बाजूचं किंवा विरोधी असं बोलण्यापेक्षा तुम्ही ज्या वेळेला मुख्यमंत्री होतात त्यावेळेला हे कष्ट केलेत का ज्या प्रकारचे आता एकनाथ शिंदे करताना दिसतात, हा मुद्दा आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसान होईल, शिवसेना संपली तर महाराष्ट्र बुडेल, शिवसेना कदापि संपणार नाही, हे जाहीर सभेतली भाषणं आहेत. मला असं वाटतं की चॅनेलच्या चर्चेमध्ये तुमच्याकडचे लोक का जात आहेत याच्याबद्दल काय, फक्त पैसे दिले की लोक फेकतात किंवा जे फेकले ते जात आहेत ते सगळे नालायक आहेत, ते गद्दार आहेत, त्यांच्या शिवसेनेचं रक्तच नव्हतं असं आदित्य ठाकरे म्हणतात. म्हणजे मग आता काय यापुढे काय सगळं रक्त तपासून घेणार आणि ते रक्त सिद्ध कसं करायचं शिवसेनेचं आहे का नाही. मुळात एकनाथ शिंदे गेले ते कशामुळे गेले, ते आमचेच आहेत असं हर्षलजी म्हणतात. आमचेच आहेत तर तुमचा पक्ष घाला त्यांच्या पक्षात किंवा त्यांना तुमच्या पक्षात घ्या. तुमची इंटरनल शिवसेनेची भांडणं चॅनेल्सला चर्चा करायला लागतात, दोन्ही प्रवक्ते बोलतात आणि हर्षलजी आजही मान्य करत नाहीये की आपल्या पक्षात काही चुका असतील ना. 6 खासदार जात आहेत, निवडून येणारे लोक जातात, मुंबई महापालिकेची सत्ता गेली, सगळं काही त्यांनी अधर्माने युद्ध केलं भाजपने आणि गेले. पळाचा वापर, सत्याचा वापर, ईडीचा वापर. आज संजय राऊत आहेत, ते आज जाऊन आले चौकशीसाठी, ईडीने ताब्यात घेतलं, दीर्घकाळ तुरुंगाच्या मागे राहून आले परत आणि लढतात ना. असं सगळे का लढायला तयार होत नाहीत, अशी माणसं तयार करण्यात अपयश आलं, ही वस्तुस्थिती आहे ना. आज पक्षाची जी अवस्था झालेली आहे त्याला कारणीभूत नेते नसतील का. म्हणजे विजयाचे शिल्पकार उद्धवजी आहेत म्हणून त्यांच्या मागे जनता एवढे खासदार निवडून आले, मग खासदार जाताना उद्धवजी जबाबदार नाहीत का, त्याचा विचार हर्षलजी कुठे करताना दिसतात का. असं काही दिसत तर नाहीत बोलणार ना, असं वाटतं, बाकी काही नाही. आपण त्यांची कॉमेंट घेऊ याच्यावर. हर्षलजी बोला. नाही ना, असं आहे, ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्रजी परांजपे हे जे मुद्दे मांडतायत त्याच्यामध्ये त्यांनी एक मुद्दा लक्षात घ्यायला हवा की कार्यकर्ता हा नेहमी नेता घडवत असतो आणि नेत्याला सुद्धा कार्यकर्ते घडवत असतात. शिवसेनेमध्ये ही एक प्रक्रिया आहे जी अनेक वर्षापासून सुरू आहे, याच्यामध्ये नवीन काही नाही. आता एखादा माणूस ईडी आणि सीबीआय आणि इन्कम टॅक्सच्या भीतीने जात असेल तर त्याची जबाबदारी ही ठाकरेंची कशी. एकनाथ शिंदे का गेले, त्यांना कोणती भीती होती, ते काय काय बोलले होते, अशा अनेक गोष्टी आहेत ना आमच्या समोर. आम्ही होतो ना या सगळ्या याच्यामध्ये समोर की मला आता जेलमध्ये जायचं नाहीये, हे कोण बोललं होतं त्यावेळेला. बघा, भारतीय जनता पार्टीचं राजकारण तुम्ही समजून घेत नाही आहात, ते महाराष्ट्राला संपवायला निघाले आहेत, हे मी परत परत मांडतोय. आणि हल्ली काय झालंय, पत्रकार आम्हाला फार मार्गदर्शन करत असतात ताई. आता काल तुमच्या चॅनलवाल्यांनी तर फारच मोठं मार्गदर्शन केलं. ते म्हणाले की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते कुठे दिसतच नाहीत. अहो, दिसतच नाही म्हणजे आम्ही जिकडे बोलायचं तिकडे बोलणार. काल आम्हाला प्रवक्त्यांना सुद्धा व्हीप बजावण्यात आला होता. प्रवक्त्यांना पक्षाचा व्हीप येतो, आम्हाला आमचे साहेब सांगतात काय करायचं काय नाही ते. त्याच्यामुळे तुम्हाला आवडेल म्हणून आम्ही यावं अशातला मुद्दा नाही. आम्हाला जेव्हा मुद्दे मांडायला सांगितले जातात तेव्हा आम्ही ते मुद्दे मांडतो. हा पक्ष अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने चालतो. हा ठाकरेंचा पक्ष आहे, हा येडागबाळ्याचा पक्ष नाहीये. कोणीतरी बनवलाय म्हणून कोणीतरी प्रवक्ता झाला आणि कोणीतरी काहीतरी बरळतंय. कोणीतरी दिल्लीला गेला आणि सांगितलं बाबा मला मारतोय बघा ना, परत हर्षलजी सगळं मान्य आहे तुमचं, पण तुमच्याच पक्षाचे खासदार पत्रकारांना विविध विशेषण देऊन का प्रश्न विचारतात. जर त्या माध्यमांच्या प्रश्नांना जर तुम्हाला उत्तर द्यायची नसतील तर त्या माध्यमांकडे का बोट तुम्ही दाखवता. आम्ही व्यासपीठ उपलब्ध करून देतोय, आम्ही शिस्तीत तुम्हाला निमंत्रण सुद्धा देतो, पण तुमचे जर प्रवक्ते आम्हाला येत नसतील, त्याही पुढे जाऊन तुम्हाला सांगते, पुढारी न्यूज वरती मी स्वतः अनेकदा उद्धव ठाकरेंच्या पक्षाची बाजू उघडी पडू नये, तुमच्या पक्षाचे प्रवक्ते मिळत नाहीयेत म्हणून तुमच्या पक्षाची बाजू मांडणारे ठाकरेंच्या शिवसेनेचे समर्थक म्हणून अनेकदा माणसं चर्चेला बसवलेली आहेत. मला आठवतंय हे, मी तुम्हाला चर्चेच्या लिंक्स पाठवू शकते त्याच्या. तुमच्या पक्षाची बाजू आम्ही अनेकदा लावून धरतो. नम्रताताई, तुम्ही अतिशय चांगलं काम करता, तुम्ही पत्रकारिता करता. मी तुमच्याबद्दल बोलत नाहीये, मी इतर लोकांबद्दल बोलतो आहे. काही लोकांना काय होतं, सगळी प्रसार माध्यमं सारखी नसतात. काही प्रसार माध्यमांना अजेंडे दिले जातात, काही प्रसार माध्यमांना सांगितलं जातं की तुम्ही यांनाच बोलवा, काही प्रसार माध्यमांना हे सांगितलं जातं की तुम्ही यांना बोलवू नका. अशा पद्धतीने आमच्यावरही अन्याय होतो. आम्ही जात नाही अशातला भाग नाही, परंतु आम्ही शिस्तीत चालतो. आम्हाला एक शिस्त आहे, आम्हाला सगळ्या गोष्टी. मनीषाताई आमच्याबरोबर प्रवक्त्या होत्या, त्यांना विचारा. मी स्वतः सगळ्या प्रवक्त्यांशी बोलत असतो, त्यांना सांगत असतो. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने काम चालतं. मनीषाताई तिकडेही आता तीच शिस्त बाळगून काम करतायत. त्यामुळे ह्या शिस्तीचे धडे हे ठाकरेंकडनं आम्हाला गिरवायला मिळालेले आहेत, ते आम्ही गिरवलेले आहेत. त्याच्यामध्ये नवीन काय नाहीये. एखादा प्रवक्ता जेव्हा बोलतो तेव्हा तो पक्षाची भूमिका मांडत असतो. आपली वेळ संपत आली. मला मनीषाताईंची एक कमेंट घ्यायची आणि मग परांजपे सरांकडे वाइंड अप कमेंटला जायचे. मनीषाताई जरूर घ्या, जरूर घ्या. नाही, मला हर्षल प्रधान
यांचं एक वाक्य फार आवडलं की एकनाथजी शिंदे हे अत्यंत चांगले आहेत, आमचे मित्र आहे. निदान म्हणजे मला असं वाटतं उद्धवजींनी हे ऐकलं तर त्यांना कसं वाटेल मी विचार करते. परंतु एक मान्य करायला पाहिजे, ते मान्य करत नाहीये की एकनाथजींच्या कामाचा झपाटा बघून लोक येत आहेत, लोक आकर्षित होतात त्यांच्याकडे. अहो प्रत्येक वेळा काही ईडीमध्ये एकतर संजय राऊत सगळ्याच आस्थापनांवर टीका करत असतात. ईडी विकली आहे, हे घरगडी आहे, सुप्रीम कोर्टावर विश्वास नाही, कोणावरच विश्वास नाही. आणि एक तुम्ही लक्षात ठेवा की कार्यकर्ते अस्वस्थ आहे ना. आज हर्षलजींनी उत्तर दिलं नाही, आदित्य ठाकरे का फिरत नाहीये, का या ग्रामीणच्या सगळ्या जेव्हा निवडणुका होत्या तेव्हा का ते घरातून बाहेर पडलं नाहीये. युवा नेतृत्व आहे ना तुमचं, ते का फिरत नाहीये, का लोकांमध्ये मिसळत नाहीये. अहो वरळीमध्ये जात नाही, तिथे ते आमदार म्हणून बसत नाहीयेत. हर्षलजी ही फॅक्ट आहे. त्यावेळेच्या चर्चेमध्ये तुमच्या पक्षाकडनं मिळालेलं हे उत्तर होतं आम्हाला स्थानिकच्या निवडणुकांमध्ये फार स्पेस नाहीये, प्रवक्ते आम्ही कशासाठी पाठवू तिथे, हे त्यावेळेचं मिळालेलं उत्तर होतं तुमच्या पक्षाकडनं चर्चेसाठी. नाही असं आहे की बघा, नेत्यांनी काय करावं याचं मार्गदर्शन तर प्रवक्ते करू शकत नाही. आणि मुळात असं आहे की आता मनीषाताई जे बोलतायत की वरळीमध्ये ते जात नाही, तर वरळीत दोनदा निवडून कसे आले. आदित्य साहेबांचा खालच्या कार्यकर्त्यांशी व्यवस्थित दोन एमएलसी तिकडे तुम्ही 2 MLC काम करतायत, सुनील शिंदे तिकडे शाखा सांभाळतायत सगळ्या. मनीषाताई आपण पण एमएलसी आहात, आपल्यालाही काम करावंच लागतं की. दादर मध्ये आपण काम करत नाही का, मग आम्ही असं म्हणायचं का की दादरचे जे आमदार आहेत ते आमचे आमदार आहेत, तुम्ही त्यांना मदत करत आदित्य ठाकरेंना निवडून दिलं. अहो आदित्य साहेब जरी निवडून आले असतील तरी काम करणारे कार्यकर्ते आदित्य ठाकरे यांना निवडून दिलंय. आज त्यांचं जनसंपर्क कार्यालय तरी कुठे दिसतंय. आदित्य साहेब महाराष्ट्रभर लोकांशी बोलत असतात, महाराष्ट्रात फिरत असतात. पुण्यात जाऊन आले, तुम्हाला माहिती नसेल. पुण्यामध्ये त्यांनी कार्यक्रम घेतला, पुण्यामध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली, पुण्यामध्ये सगळ्या ते SIR बरोबर आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन बोलतायत. मुंबईत त्यांनी अनेक बैठका घेतल्या. SIR हा किती भयंकर प्रकार आहे याची कल्पना तुम्हालाही आहे. तुमच्या पक्षातलेही अनेक मतदार जे आहेत ते गायब होणार आहेत. 1 कोटी मतदार महाराष्ट्रातनं गायब करण्याचा डाव आहे भारतीय जनता पार्टीचा. आपण भाजपचं राजकारण समजून घेतलं पाहिजे. भास्कर जाधवांसारखे तुमचे सिनियर नेते सांगतायत की आपण ह्यातूनही तरुण निघू, पण थोडासा बदल करायची गरज आहे. तो बदल गरजेचा आहे हे तरी मान्य आहे की नाही तुमच्या पक्षाला. भास्कर जाधव अतिशय ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी पूर्वी पण शिवसेनेत काम केलंय, आता पण ते नेते म्हणून काम करतात. बघा, नेत्यांचं म्हणणं जे असतं ते सिरियसली घ्यावंच लागतं. आम्ही घेतोच आहोत. बदल करा म्हणून हे जे सांगितलं जातं ना, हा जो बदल त्यांना अपेक्षित आहे तो बदल जो आहे तो ऑलरेडी पक्षामध्ये झालेला आहे. ज्या दिवशी एकनाथ शिंदेनी बंड केलं त्या दिवशी हा बदल झाला. एकनाथ शिंदे बंड करतील असं आम्हाला कधीही वाटलं नव्हतं. त्यांनी बंड का केलं ते सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे आम्ही तो बदल केला. आम्ही ज्या पद्धतीचा फ्री हँड एकनाथ शिंदेना दिला होता तसा फ्री हँड आम्ही आता देत नाही कोणाला. उद्धव साहेब बारकाईने लक्ष ठेवतात सगळ्यांवर. आदित्य साहेब हर्षलजी थोडासा बोचरा प्रश्न आहे पण तरीही मला विचारावासा वाटतोय. हर्षलजी थोडासा बोचरा प्रश्न आहे पण तरीही मी तुम्हाला विचारते. पण म्हणजे आता असं झालंय की काँग्रेसची आपण परिस्थिती बघितली, काँग्रेसमध्ये इतक्या वर्षांनंतर गांधीं व्यतिरिक्त कोणीतरी अध्यक्ष असावा ह्यासाठी बरंच भांडण झाले आणि अखेरीस खरगे तिथे अध्यक्ष झाले. मी आता असं म्हणणार नाही की ठाकरें व्यतिरिक्त पक्ष कुणाच्या ताब्यात द्यावा, पण असं आहे की पक्षातली महत्त्वाच्या भूमिका, पक्षाचा प्रचार प्रसार, इतर राज्यांमधल्या महत्त्वाच्या भूमिका ह्या ठाकरे आणि संजय राऊतांव्यतिरिक्त इतर दिसतील की नाही चित्रात कुणी. आता तुमच्याच प्रश्नामध्ये याचं उत्तर आहे ना. तुम्हीच म्हणालात राऊतांव्यतिरिक्त, म्हणजे राऊत आहेत हे तुम्ही मान्य करताय ना. ठाकरेंव्यतिरिक्त कोणीतरी आहे जे बघतंय पक्ष. आणि नम्रताताई, पक्ष हा शिस्तबद्ध पद्धतीने चालतो. पक्षाचे असंख्य असंख्य संपर्क प्रमुख आहेत जे काम करतायत, वेगवेगळ्या राज्यांमध्ये काम करतायत आणि अतिशय शांतपणे काम चालू आहे. हे काही नवीन नाहीये. उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी सगळ्या जबाबदाऱ्या आपल्या वेगवेगळ्या मंत्र्यांना दिल्या होत्या. हे केवढं मोठं उदाहरण आहे. त्यांनी स्वतःकडे ना महसूल ठेवला, ना अर्थ ठेवला, ना आता आजचा मुख्यमंत्री अर्थ खातं सोडायला तयार नाहीये. त्यांनी स्वतःकडे त्यांच्याकडे राहावं म्हणून. असं आहे की बघा, उद्धव साहेबांचं ठाकरे स्वतः म्हणाले होते की मला याच्यातलं काही कळत नाही असं ते स्वतः म्हणाले होते. मनीषाताई, उद्धव साहेबांबरोबर आपण पण काम केलं आहे. ते किती हे करतात, स्वातंत्र्य देतात काम करताना, हे तुम्हालाही चांगलं माहिती आहे.
आता आपण विरोधासाठी विरोध करता आहात. निर्मला पण माझं त्याच्याबद्दल काही म्हणणं सीतारामनच्या नाहीये. समोर माझं तुमच्याबद्दल एका काही म्हणणं कार्यक्रमात ते नाही. म्हणाले होते, मी पुन्हा तुम्हाला मला मूळ बजेटमधलं मुद्द्यावर आणतो. काही कळत नाही असं ते मूळ स्वतः मुद्दा, म्हणाले ना. मनीषाताई लक्षात घ्या, मूळ मुद्दा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचं खच्चीकरण करते हा आहे. एकनाथ शिंदेचा बिचारांचा काही दोष नाही. एकनाथ शिंदे हे एक बावलं म्हणून तिकडे बसलेले आहेत. त्यांना कोणतेही अधिकार नाही. एकनाथ शिंदेच्या पक्षातल्या कुठल्या माणसाला बोलण्याचे अधिकार आहेत दिल्लीमध्ये गल्लीमध्ये? मला सांगा बरं. आज महाराष्ट्र पूर्णपणे अदानी राष्ट्र करण्याचा डाव रचला गेलेला आहे. महाराष्ट्रातले सगळे निर्णय मोहित कंबोज घेता आहेत. मी जाहीरपणे बोलतो. मनीषा कोणत्याही गायंदे एकनाथ फार शिंदेच्या टोकाची टीका कोणत्याही आहे. मंत्र्यांना कोणताही अधिकार नाही. मंत्रालयात असं आहे, जाऊन बघा. मी हे नेहमी हे तिकडची माहिती काँग्रेसची घेतो. लाईन बोलतायत. हर्षल प्रधान काँग्रेसची लाईन बोलतायत. राहुल बिलकुल गांधी नाही. सध्या प्रचंड बिलकुल प्रभाव नाही. दिसतोय राहुल गांधींचा हर्षल प्रधानांवर. हर्षल प्रधान बिलकुल स्वतंत्र नाही. बुद्धीचे राहुल गांधींचा पगडा पत्रकार असण्याचं काहीच कारण आहे, नाही. होते. मुळात आता ते आमच्यावर प्रवक्ते झाले. कायमस्वरूपी ते आता पगडा काँग्रेसची लाईन फक्त बोलतात. ठाकरेंचाच असतो. अदानी अंबानी आम्हाला- काँग्रेसची लाईन आहे. आम्हाला हो नाही ना. म्हणूनच तर अदानी मी अंबानी म्हणते ना राहुल की गांधींची संजय लाईन राऊत नाही. अदानी हे सगळ्यांना अंबानी काँग्रेसकडे देशाची जनता ढकलतायत. बघते आहे. काँग्रेसमध्ये जा, काँग्रेसमध्ये जा, तुमच्या काँग्रेस शेजारी- बळकटीकरण तुमच्या करा शेजारची- असे संजय राऊत मनीषाताई, बोलतायत. तुमच्या शेजारची धारावी गेली अदानीच्या घशात. त्याच्याबरोबर TDR गेला. मुंबईतल्या असंख्य जमिनी गेल्या. मुंबईतले सगळे निर्णय महापालिकेतले अदानीसाठी घेतले जातात. बेस्ट आज पूर्णपणे डबघाईला आलेली आहे, कारण ती बघा, सुद्धा त्याचं आज तर खच्चीकरण भ्रम तुम्ही करण्याचा डाव पसरवताय आहे. ना. हे विषय आहेत आजचे. भारतीय जनता पार्टी पूर्णपणे महाराष्ट्राचं खच्चीकरण करते आहे. आपण जागे व्हायला हवं. उद्या एकनाथ शिंदेंवर सुद्धा एखाद्या वेळेला मायावती सारखी परिस्थिती येईल असं मला वाटतं आहे. आपण जागे व्हायला पाहिजे. आपण भाजपच्या विरोधात संघर्ष केला पाहिजे. आपण भाजप आपल्याला महाराष्ट्रातनं संपवायला बघा, बघतोय. ह्याच्या विरोधात आपण 2024 मध्ये संघर्ष केला फेक पाहिजे. नरेटिव्ह हे मुद्दे पसरवलं आहेत. संविधान बदलणार म्हणून. 2024 हर्षलजी 2024 मध्ये तुम्ही असंच फेक नरेटिव्ह पसरवलं. संविधान बदलणार, संविधान बदलणार. तात्पुरतं लोकांना खरं वाटलं, परंतु नंतर विधानसभेला लोकांनी ते अमान्य केलं. हे पण आपल्या डोळ्यासमोर आहे ना. विधानसभेला लक्ष्मी दर्शन एवढ्या मोठ्या प्रमाणात झालं की बाकीचे सगळे विषय बाजूला राहिले. मला मनीषाताई बोलायला लावू नका. बघा. आपण ज्येष्ठ नेते आहात. एकनाथजींना विचारा, त्यांची एकतरी फाईल देवेंद्र साईन करतो का? साधा विषय. माननीय मुख्यमंत्री हे पूर्णपणे स्वतःचं राज्य चालवत आहेत. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सुद्धा तिकडे महत्व नाही. एकनाथ शिंदे तर फार दूर राहिले हो. मला वाईट वाटतं त्यांचं. हे राजकारण समजून घ्या. हे दिल्लीतनं राजकारण चाललंय. महाराष्ट्राचं खच्चीकरण चाललंय. महाराष्ट्र उद्ध्वस्त करण्याचं राजकारण आहे. आपण बऱ्याच आज वेळेच्या आपण पलीकडे आपली डेव्हलपमेंटमध्ये चर्चा नेलेली आहे. आज पूर्णपणे ते काम करत आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट त्यांच्या अंडर जे होत आहेत ते झपाट्याने पुढे चाललेले आहेत. आणि हा एक भ्रम आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं चांगलं ट्युनिंग आहे आणि त्यामुळे हा प्रश्न कोणालाही हा तुम्ही जे बोला ते कोणालाही न पटण्यासारखं. परांजपे सर बोलतायत. परांजपे सर. हा, मी आता एक थोडंसं वेळही खूप झाला म्हणून दोनच वाक्य बोलणार आहे. त्यातलं एक असं की हर्षलजी म्हणाले की पत्रकार सल्ले देतात, तर मी आजतागायत असा कुठलाही सल्ला खासगीत देखील कुठल्याही नेत्याला देत नाही. जाहीर तर सोडाच. मी फक्त माझी मतं मांडतो आणि त्या मतांमध्ये आजचा जो मूळ विषय आहे, कारण प्रवक्त्यांनी आपापल्या पक्षाची बाजू मांडताना फार जगातलं चंद्र तारे सगळं आणलेलं आहे त्याच्यात. म्हणजे कोण कोणाला विचारतंय, कोण कोणाला नाही, दिल्ली सगळं आणलंय. पण मूळ मुद्दा हा आहे की शिवसेनेच्या 18 पैकी 6 खासदार, 9 पैकी 6 खासदार आत्ता फुटतायत आणि त्यांनी पत्र स्पीकरला दिल्याच्या बातम्या येत आहेत. तो मूळ विषय आहे. आणि त्या मूळ विषयामध्ये जर आपल्या पक्षातनं 2/3 खासदार जात असतील किंवा लोकप्रतिनिधी बाहेर पडणार असतील तर आपण आत्मपरीक्षण करून चुका सुधारायला हव्यात असं प्रामाणिकपणे वाटतं. म्हणून आज मितीला गरज आहे ती कशाची आहे, तर हर्षलजींनी बाकी सगळं सांगितलंय. आम्ही काय कोणालाही सल्ले देत नाही, पण वस्तुस्थिती ही आहे की झोपलेल्या माणसाला उठवता येतं, झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला काय उठवता येत नाही. आणि फक्त असेल माझं हरी देईल खाटल्यावरी याप्रमाणे असेल. जसं त्यांनी आर्ग्युमेंट केलं की वरळीमध्ये आदित्यजी 2दा निवडून आले त्याचा अर्थ ते काम करतायत. भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राला खच्ची करतोय तरी त्याला 3 वेळेला निवडून देतात लोक, 2दा 3दा निवडून देतात. ही आर्ग्युमेंट्स अनएंडिंग आहेत. दोन्ही प्रवक्त्यांनी आपापल्या पातळीवरती करणं किंवा एकनाथ शिंदेंना फडणवीस किंमत देत नाही, देतात, तर ह्या चर्चांना काही अर्थ नाही. मूळ विषय जो आहे तो शिवसेनेचे खासदार फुटतात तो आहे. त्याच्यावर आपण चर्चा करत नाहीत आणि त्याला इंग्रजीत म्हणतात स्कर्टिंग द क्वेश्चन. त्यामुळे हर्षलजी खूप हुशारीने मूळ मुद्द्यांना बगल देत आहेत आणि
त्यांनी एक मुद्दा सांगितला महत्वाचा की उद्धवजी ठाकरे यांचं अतिशय बारकाईने लक्ष आहे त्यांच्या पक्षाकडे एकनाथ शिंदे फुटल्यानंतर, आणि बारकाईने लक्ष असताना आता 6 खासदार चाललेत, तर आपण त्यांना शुभेच्छा देऊया की असंच बारकाईने लक्ष ठेवत राहा. बाकी काय बोलू शकतो आपण. आणि तसंच एक महत्वाची अपडेट याच संदर्भातली आहे ते म्हणजे हे मला जे जाता एवढंच सांगायचंय नम्रता, हा. हर्षल प्रधान अतिशय हुशार आहेत आणि त्यांना असंही एखाद दिवस येईल की ते सुद्धा इकडे एकनाथ शिंदे आणि शिवसेनेमध्ये येतील. बर, आणखीन एक लक्ष ठेवायची गोष्ट ती म्हणजे अपडेट माझ्या येते शुभेच्छा आहे त्यांना. 22 जूनला बंडखोर खासदार सगळे दिल्लीत येणार आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दिल्लीमध्ये या खासदारांचा पक्षप्रवेश होईल शिवसेनेमध्ये आणि सगळे खासदार अध्यक्ष ओम बिर्ला यांना त्याच दिवशी भेटणार आहेत. ही या घडीची मोठी अपडेट. मुद्दा असा आहे की महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये हे बदल होत आहेत का, तर होत आहेत. आणि 22 जूनला आता हेच जे बंडखोर, जे 6 बंडखोर आहेत ज्यांनी एकत्रितपणे वेगळा गट स्थापन केलेला आहे, उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून ते बाहेर पडलेले आहेत, आपला मार्ग त्यांनी वेगळा आहे हे दाखवून दिलेलं आहे. ते आता 22 जूनला ते दिल्लीमध्ये येतील आणि त्यानंतर तिथे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश होणार आहे. मी पुन्हा एकदा परांजपे सरांकडे येते. परांजपे सर, मुद्दा हाच आहे की इथे उद्धव ठाकरे यांच्या बारीक लक्ष आहे, मात्र तरीही त्यांच्या नाकाखाली हे प्रकार होत आहेत. याला उद्धव ठाकरेंची हतबलता म्हणायची, निष्क्रियता म्हणायची, इगो क्लॅशेस म्हणायचे, काय म्हणायचं? हे बघा, जसं आता डिजिटल टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला माहिती आहे मुळाशी त्याच्या हो किंवा नाही, कॉम्प्युटरमध्ये हो किंवा नाही, 0101 मध्ये होतं, तशी राजकारणासारख्या अतिशय कॉम्प्लेक्स विषयामध्ये किंवा अशा घटनेमध्ये हो किंवा नाहीचं उत्तर नसतं. की एखाद्याची नाराजी अपमान केला म्हणून असेल, एखाद्याच्या अन्य कारणाने असेल, प्रत्येकाचं कारण वेगळं असेल, त्यामुळे हो किंवा नाही मध्ये उत्तर देतात नाही. किंवा उद्धव ठाकरे निष्क्रिय आहेत का, ते अपयशी ठरलेत का, तर अनेक गोष्टींचा परिपाक म्हणून प्रत्येक व्यक्ती असे निर्णय घेत असते. पण राजकारणामध्ये अशा निर्णय घेताना त्या व्यक्तीचा स्वार्थ काय आहे याच्याकडे आपण पाहिलं तर आपलं, मला वाटतं, प्रश्नाचं उत्तर सोपं जाईल. या प्रत्येक व्यक्तीचा स्वार्थ आहे आणि सध्या भारतीय जनता पक्षाचा जो वारू आहे तो इतका उधळलेला आहे की आपण इकडे राहून आपला काही फायदा नाही असं दिसत असल्यामुळे लोक तिकडे जात असावेत, इतकं प्रायमा फॅसी वाटतं. एवढंच आता सांगता येईल. मला हर्षलजींकडे हाच मुद्दा घेऊन जायचा. हर्षलजी, अगदी शेवटची काही मिनिटं, आता जो फायदा तोट्याचं गणित जे आता परांजपे सरांनी मांडलं की भारतीय जनता पक्षामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात इन्कमिंग होतंय, त्यातल्या बहुतेक जणांचं कुठे ना कुठेतरी पुनर्वसन होतंय, त्याला काही ना काहीतरी खातं मिळतंय, पद मिळतंय आणि भारतीय जनता पक्षात ते होतंय. मग तुमच्या पक्षातनं जाणारे लोक हे फक्त धमकीपायी जात आहेत असं का म्हणताय तुम्ही? तिथे ते लोक कुठल्याही फायदा तोट्याचा हिशोब मांडून जात असतील, स्वतःच्या राजकीय करिअरसाठी जात असतील, आणि चूक काय आहे त्याच्यामध्ये मग त्यांची? नम्रताताई, एक गोष्ट लक्षात घ्या, भारतीय जनता पार्टीमध्ये जेवढे लोक बाहेरनं आले त्यांचं पुनर्वसन झालं असं तुम्ही म्हणालात. मी सगळ्यांचं म्हटलं नाहीये, बऱ्याच जणांचं होतंय असं मी म्हटलं. ठीक आहे ना, बऱ्याच जणांचं. आज भारतीय जनता पार्टीच्या मूळ कार्यकर्त्याला हाच प्रश्न पडतोय की बाबा, मी एवढ्याच साठी केला होता का अट्टहास? मी काय आयुष्यभर सतरंजा आणि खुर्च्यात लावायच्या का? बाहेरनं आलेले म्हणजे आज मंत्रिमंडळ जर भाजप सांभाळून घेत आहे ना, ते भाजप सांभाळून घेत आहे ते. अहो, मूळ प्रेरित झालेला कार्यकर्ता आहे जो हॅलो नम्रताताई, नम्रताताई, हॅलो परांजपे सर बोला. परांजपे ना काय झालं एकदम? हॅलो, हा हर्षलजी माफ करा, मी कधी नाही, हर्षलजी मी कधी इंटरप्ट करत नाही जनरली, पण आता प्रश्न तुम्हाला विचारला जातोय की तुम्ही आरोप करताय की फक्त ईडीमुळे जातायत, तर आपल्या स्वार्थासाठी जातात, राजकीय हेतूने जातात, तर तुम्ही सांगताय त्यांच्या कार्यकर्त्यांनी सतरंजा उचलायच्या का? म्हणजे तुमची चड्डी सुटली लोक सांगतात तर त्याची पण नाडी निघाली तुम्ही सांगताय. अरे बाबा, तुमची चड्डी सुटली त्याचं उत्तर द्या की, त्याचं बोलतच नाहीये तुम्ही. आता ही थोडी असंसदीय भाषा ज्येष्ठ पत्रकार परांजपे का वापरतात मला माहिती नाही. मी यांच्या अशा भाषेच्या प्रश्नांना उत्तर देऊ इच्छितो. असं नाही, तुम्ही असंसदीय नाही, हे उदाहरण देतोय तुमची पंचायत झाली त्याच्यावर बोलतच नाहीये तुम्ही. मला बोलू दिलं तर मी सांगेन ना. असंसदीय भाषा आहे. हर्षलजी बोला. असं आहे की तुम्हाला जे वाटतंय ना की आमचे 6 खासदार गेले त्याच्यामुळे आता पक्ष पूर्णपणे हे झाला आहे, उद्धवजींचं काही चालत नाही वगैरे वगैरे, हे मुळात चुकीचं आहे. असं काही वाटत नाही हो. संजय बंडू पाटील जाधव जेव्हा सुरुवातीला आले होते मातोश्रीमध्ये, मी स्वतः उपस्थित होतो, तेव्हा ते असं म्हणाले की मला खासदार निधी सुद्धा देण्यामध्ये अडचणी निर्माण केल्या जात आहेत, माझ्या मतदारसंघातली विकास कामं होत नाही आहेत.
त्यावेळेला उद्धव साहेब म्हणाले ठीक आहे आपण काहीतरी मार्ग काढू, शेवटी निधी हा जो हक्काचा निधी आहे तो मिळणं गरजेचंच आहे. अशा पद्धतीचं राजकारण भाजप करतं आहे ते बरोबर नाही आणि हा विषय आपण सगळे मिळून उचलू, पण त्याचा उपयोग झाला नाही. आज विधानसभेमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे. आपल्या भाजपच्या आमदारांना खासदारांना निधी दिला जातो, शिंदे सेनेचे लोक आता सत्तेत आहेत म्हणून त्यांना निधी दिला जातो, परंतु विरोधी पक्षातले जे आमदार खासदार असतात त्यांना निधीचं वाटप सुद्धा केलं जात नाही. महाराष्ट्रात जेव्हा महाविकास आघाडीची सत्ता होती, माननीय उद्धव साहेब जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला केंद्र सरकारने अनेक विषयांमध्ये अडचणी निर्माण मग केल्या तुम्ही असं होत्या. म्हणताय की त्या मी त्या स्वतः- निधीसाठी मी तुमचे लोक स्वतः- तुम्हाला सोडून जात आहेत का? मी त्या निधीसाठी स्वतः तुमचे लोक त्यावेळेला तुम्हाला ऐका, सोडून जात मी आहेत? स्वतः त्यावेळेला मुख्यमंत्री कार्यालयात होतो, मी काम पाहत होतो, मी हे स्वतः अनुभवलेलं आहे की विरोधी पक्षाची सत्ता आहे म्हणून त्यांना अडचणी निर्माण करायच्या. अशा पद्धतीचं राजकारण यापूर्वी कोणीही कधीही महाराष्ट्रात देशात केलेलं नव्हतं. हे आता भारतीय जनता पार्टीने सुरू केलं. मी तुम्हाला मूळ त्याच मुद्द्यावर आणण्याचा प्रयत्न करतोय. मला हर्षलजी ह्याच्यामध्ये कळत नाही, म्हणजे याचा अर्थ विरोधकांच्या मतदारसंघात कामच होत नाहीत. अहो नाही होत नम्रताताई, हीच सत्य परिस्थिती आहे. तुम्ही आमदारांना विचारा. नम्रता, आज मला बोलू द्याल का? विरोधी मला बोलू पक्षातले द्या. आमदार जे आहेत ते हतबल होत आहेत. नम्रताजी, ते पण हे म्हणतायत की अरे आम्हाला आमच्या मतदारसंघाचा विकास तर करू द्या, त्याच्यात तुम्ही 15-25 चे पण पैसे तुम्ही देत नाही. बरं, मी सत्ताधारी मनीषाताई आणि लोकांना पण देत परांजपे नाही. सर दोघांची कॉमेंट घेते. मनीषाताई, नाही, मला पटकन एक कमेंट अशी करायची आहे. डीपीसी जिथे एकनाथजी शिंदे पालकमंत्री आहेत, शहरातल्या डीपीडीसी मध्ये, तिकडे अमीन पटेल खुश आहेत. सुनील शिंदे देखील म्हणतात की मला त्यांच्या जे काय मागण्या असतात त्या पूर्ण होतात आहे. त्यामुळे हे हर्षलजी म्हणतायत ना, त्याच्यात काही तथ्य नाहीये. बरं. जे आमदार निवडून आलेले आहेत त्यांना त्यांच्या मतदारसंघात त्यांचा जो स्वतःचा निधी आहे तो मिळतोय. त्याच्याही पलीकडे एकनाथजी शिंदे यांच्याकडे सगळेजण जातात. नगर विकासच्या अंडर ज्या काही एकनाथजी शिंदेकडे निधी आहे तो सर्व आमदारांना मिळतो आणि त्यामुळे आमदार जातात त्यांच्याकडे भेटायला. आणि शिंदे साहेब हे असे आणि नेतृत्व मला आहे म्हणजे की असं ते कधीच आठवतंय की भेदभाव करत नाही. विरोधी भाजपच्या पक्षाचे लोकांना अनेक पण ते आमदार देतात ज्या वेळेला निधी. मुख्यमंत्र्यांना भेटतात त्यावेळेला आम्ही अशी बातमी करतो की अमुक अमुक पक्षाचे आमदार मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटले, त्यावेळेला ते आमदार बाहेर येऊन आम्हाला स्पष्टीकरण देतात की आम्ही आमच्या मतदारसंघातल्या या कामासाठी जाऊन भेटलो. परांजपे सर काय बोलतायत? परांजपे सर, हा दोनच गोष्टी. हर्षलजी जे म्हणाले ना असंसदीय भाषा, आज आता हर्षलजींचा प्रवास ठोकशाही मानणाऱ्या बाळासाहेबांच्या पक्षापासून असंसदीय भाषेपर्यंत झाला. त्याचं स्वागत केलं पाहिजे. त्याचं कारण असं की ते बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत, त्यांना मुद्दा पटवून द्यायचा होता म्हणून थोडंसं माइल्ड उदाहरण दिलं, अगदी माइल्ड, की तुमची चड्डी सुटले तर तुम्ही लोकांची नाडी सुटलेली बघताय, किंवा तुम्हाला संसदीय भाषेत हवं असेल तर तुमच्या घराला आग लागली तर तुम्ही त्यांच्या खिडकीला आग लागली असं दाखवताय. हा एक उदाहरणाचा भाग झाला, पण ते उदाहरण असतं. मुद्दा लक्षात घ्या हर्षलजी, अशी विनंती आहे. तुम्ही चतुराईने मुद्दा विचारून बाकीचाच बोलताय. आता दुसरा मुद्दा की तुम्ही जे सांगताय की निधी मिळत नाही म्हणून खासदारांनी तक्रार केली. ज्या वेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेला देखील शिवसेनेच्या खासदारांना निधी मिळत नव्हता. अजित पवार अर्थमंत्री होते आणि तशा तक्रारी शिवसेनेच्या आमदारांनी मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंकडे केले होते. त्याच्या बातम्या माध्यमांमध्ये हर्षलजी तपासून बघा. म्हणजे उद्धवजी आज जितके हतबल आहेत तेवढेच मुख्यमंत्री असतानाही हतबल होते. आपल्याच आमदारांना निधी मिळवून देता येत नव्हता. दुसरं, ज्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंचा आमदार होता म्हणजे एकनाथ शिंदे शिवसेनेत असताना आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, त्यावेळेला जयंत पाटील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष एखादी सभा एखाद्या मतदारसंघात घ्यायचे, तिथे पडलेला राष्ट्रवादीचा माणूस व्यासपीठावर असायचा, हा तुमचा पुढचा आमदार आहे. तिथल्या आमदाराला डावलून शिवसेनेच्या निवडून आलेल्या अशाही तक्रारी झाल्या उद्धव ठाकरेंकडे. त्यामुळे तुमच्या पक्षाला तुमच्या आमदारांना मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंना निधी देता येत नव्हता, ही वस्तुस्थिती आहे. आणि तशा तक्रारी शिवसेनेच्या आमदारांनी केल्याच्या बातम्या प्रसार माध्यमातून शोधा हर्षलजी. पुन्हा पुन्हा मी ते म्हणतोय की माझ्या घराला आग लागली आहे त्याच्याकडे बघायच्या ऐवजी, त्याच्यावर आम्ही काय फायर ब्रिगेड बोलवतो हे सांगायच्या ऐवजी तुम्ही समोरच्या किचनमध्ये थोडीशी आग दिसते एवढं सांगताय. असे आणि प्रवक्ता म्हणून चतुराई असेल, पण मुळामध्ये मी असंसदीय भाषा वापरत नाही. तुम्हाला उदाहरण म्हणून ते दिलं होतं, त्याचा विचार करण्याची गरज आहे. ते कुठे दिसत नाही आणि रोज वक्तव्य सोडून गेलेत ते कावळे, राहिलेत ते मावळे, असं करत करत बावळ्यांची संख्या 1-2वर राहिलेत आणि कावळेच झाडावर सगळे बसलेत अशी अवस्था झाली आहे. आणि त्यामुळे तुम्ही त्याच्याबद्दल कुठलाही विचार करताना दिसत नाही. ना प्रवक्त्यांच्याकडनं येतो, नेत्यांच्याकडनं येतो. ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे तसं विश्लेषण करावं लागतं. इतकंच. हर्षलजींपर्यंत माझा आवाज पोहोचत असेल तर त्यांना काही मुद्दा मांडायचा. हर्षलजी, माझा आवाज पोहोचतोय?
हो, माझा तुमचा आवाज पोहोचतोय. मला शैलेंद्रजींचं अभिनंदन करायचं आहे याच्यासाठी, कारण शैलेंद्रजी हे त्यावेळेला मंत्रालयात असायचे, अनेकदा भेटायचे. माननीय उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेला आमदारांची हीच तक्रार होती की मोठ्या प्रमाणामध्ये अजित पवार साहेब त्यावेळेला निधी द्यायला थोडासा अडथळा निर्माण करायचे. त्यावेळेला सुद्धा या तक्रारी होत्या. त्या तक्रारी ज्या होत्या त्या दूर करण्याचं काम उद्धव साहेबांनी केल्या होत्या आणि अजित पवार साहेब त्यावेळेला उद्धव साहेबांचं ऐकत होते. त्यांचाच विरोध करून जे शिंदे साहेब बंडखोरी करून तिकडे गेले, त्यानंतर त्यांना त्याच अजित पवारांच्या नेतृत्वाखाली अर्थ खातं घेऊन बसावं लागलं. अर्थ खातं त्यांच्याकडे देण्यात आलं आणि त्याच्यानंतर आमदारांच्या निधीची पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली होती मागच्या टर्म मध्ये. या टर्म मध्ये सुद्धा अशी परिस्थिती आहे, नाही अशातला भाग नाही. डीपीडीसीचं उदाहरण मनीषाताईंनी दिलं. डीपीडीसी मध्ये कुठल्या आमदारांना निधी दिला जातो हे त्यांनाही चांगलं माहिती आहे. ज्याला खेचायचं असतं त्यांच्याकडे त्यांना बोलावलं जातं आणि त्याला निधी दिला जातो. हे राजकारण इतकं विचित्र झालेलं आहे की महाराष्ट्रातल्या जनतेला ह्याचा वीट आलेला आहे. आपण हे समजून घेतलं पाहिजे की महाराष्ट्रातल्या जनतेला ह्याच्यातनं काहीही मिळत नाही. त्यांना काहीही ह्याच्यामध्ये इंटरेस्ट नाहीये. त्यांना त्यांच्या जीवनाची पडलेली आहे. त्यांना हे पडलेलं आहे की त्यांना बेरोजगारीचा सामना करावा लागतोय, महागाईचा सामना करावा लागतोय, पेट्रोल डिझेलचे दर कमी होत नाहीयेत. आज परिस्थिती अशी आहे की लोकांना खायला अन्न नाहीये. या देशामध्ये 80 कोटी जनतेला मोफत अन्न वाटलं जातं असं म्हटलं जातं. खरोखर ते किती लोकांना मिळतं देव जाणे. भारतीय जनता पार्टी गेल्या 12 वर्षामध्ये देशाच्या कशा पद्धतीने हाल करते आहे हे आपण पाहतोय. हा मूळ मुद्दा आहे, हा राजकारणाचा मुद्दा आहे. ह्याच्याकडनं आपण लक्ष डायव्हर्ट करता कामा नये. उद्धव साहेबांना संपवायचं, ममता दिदींना संपवायचं, मायावतींना संपवायचं, महबूबा मुफ्तींना संपवायचं, मगोपला संपवायचं, उद्या जाऊन एकनाथ शिंदेना संपवायचं, मग अजित पवारांच्या पक्षाला संपवायचं आणि सगळीकडे फक्त स्वतःची सत्ता आणायची. उद्धव साहेब नेहमी म्हणतात इकडे सत्ता तिकडे सत्ता, कारभार मात्र बेपत्ता. तशी यांची परिस्थिती आहे. महाराष्ट्राचं हे लोक नुकसान करतायत. हे खासदार गेले, ते खासदार गेले, हे आमदार जाणार, ते नगरसेवक जाणार. या बातम्यांमध्ये लक्ष देणं हे महाराष्ट्राच्या नुकसानाचं आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तो प्रश्न, तो मुद्दा, ती वेळ उद्धव ठाकरेंच्या पक्षावरती येऊ नये असं सगळ्यांनाच, महाराष्ट्रातल्या सगळ्याच जनतेला वाटतं की उद्धव ठाकरेंचा पक्ष इथे असावा. कधी सत्तेत असेल, कधी विरोधात असेल, पण तो उद्धव ठाकरेंचा पक्ष इथे असला पाहिजे, महाराष्ट्रात असला पाहिजे. आणि त्यासाठी आता उद्धव ठाकरेंच्या पक्षाला आत्मपरीक्षणाची गरज आहे. आणि म्हणून माझा हा प्रश्न आहे की आता तुमच्या समोरची सगळ्यात मोठी आव्हानं काय वाटतात तुम्हाला? काय करायला हवं उद्धव ठाकरेंनी, आदित्य ठाकरेंनी, पक्षाच्या तुमच्या सगळ्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी? काय आव्हान आहे? थोडक्यात, माझी वेळ संपत आली. बघा, आम्हाला जे करायचंय ते आम्ही करतोच आहोत. जे त्याला असं नाही, आज त्या शिवसैनिकांनी पेटून उठून अक्षरशः या बंडखोर आमदारांचे खासदारांचे पुतळे फुंकलेले आहेत, त्यांच्या अंत्ययात्रा काढलेल्या आहेत. अहो, संजय राऊत नुसतं बोलले की आम्ही यांना ठोकून काढू, तर यांना पोलीस बंदोबस्त देण्यात आला. म्हणजे शिवसेनेची दहशत केवढी आहे बघा. तुम्ही लक्षात घ्या, उद्धव ठाकरेंना संपवणं हे यांचा अजेंडा आहे. हर्षलजी, ही दहशत निवडून देणार आहे का? हर्षलजी, ही दहशत निवडून देणार आहे का? हे तुडवाचं राजकारण तुम्हाला सत्तेत आणणार आहे का? स्थानिक राजकारण, स्थानिक नेते एकीकडे म्हणतात की एकनाथ शिंदे चांगले आहेत, एकीकडे म्हणतात की त्यांची दहशत आहे. नेमकं काय बोलायचंय? दोन्ही बाजूने हर्षल प्रधान बोलत आहेत. एकीकडे म्हणतात की एकनाथ शिंदे चांगले आहेत, आमचे मित्र आहेत, एकीकडे म्हणतात त्यांची दहशत आहे. अहो, दहशतीपोटी नाही, प्रेमापोटी लोक आमच्याकडे येत आहेत आणि एकनाथ शिंदेच्या कामावर प्रभावित होऊन येत आहेत. हे तुम्ही मान्य करायला पाहिजे. ते तुम्ही करा आता लवकर. मला परांजपे सरांची या सगळ्यात वाइंड अप कमेंट घ्यायची. एक या घडीचा सगळ्यात कळीचा मुद्दा तो म्हणजे जनतेचं काय ह्याच्यामध्ये. आम्ही मत कुठल्या पक्षाला देतो आणि त्या पक्षाचे मग नेते कुठून कुठे उठून कुठे कोलांट्या उड्या मारतील याचा भरोसा नसतो. ह्याची काय अकाउंटेबिलिटी असणार आहे की नाही आणि असायला हवी की नाही? नाही, 100% अकाउंटेबिलिटी असावी. म्हणून अनेक वर्ष जो मुद्दा मांडला जातो की राईट टू रिकॉल हा एक विषय त्याच्यामध्ये आहे की जनता निवडून देतात तसं जनतेला लोकप्रतिनिधींना परत बोलवण्याचा अधिकार असावा. हा एक विषय आहेच आणि तो दीर्घकाळ पेंडिंग आहे. आणि मला असं वाटतं की अकाउंटेबिलिटी जी आहे ना ती जनतेप्रती असावी लागते. जर जनता त्या प्रमाणात सजग नसेल तर ती अकाउंटेबिलिटी राहत नाही. आणि त्यामुळे आता या प्रकारचं वर्तन सगळे लोकप्रतिनिधी सगळ्याच पक्षाचे करताना दिसतात.
म्हणजे बेमुरवतखोरपणे जनतेला अतिशय गृहीत धरलं जात आहे. जनता बिचारी मुकी बिचारी कोणी हा का असं वागते. राईट टू रिकॉल सारखे जर त्याच्यामध्ये काही बदल केले गेले, राजकीय पक्ष आणणार नाहीत. आता त्याच्यासाठी जनतेला काहीतरी करावं जनतेलाच लागतं. लढा फक्त उभा जनता राहायला एका हवा. रात्रीत करत नाही. त्यांचा अनाचार शिशुपालाच्या अपराधांसारखा 100वर गेला की तो होईल, त्या पलीकडे काय होणार नाही. बर, मला शिवसेनेचा वर्धापन दिन आहे, मला दोन्ही नेत्यांकडनं एक छोटीशी कॉमेंट हवी. उद्याचा वर्धापन दिन कसा असेल? सुरुवातीला हर्षलजी, थोडक्यात उद्याचा वर्धापन दिन वेगळा असेल का या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर? निश्चितपणे नम्रताताई, उद्याचा वर्धापन दिन हा अतिशय उत्साहाचा आहे. नाचत गाजत गुलाल उधळत लोक षण्मुखानंदमध्ये येणार आहेत. उद्धव साहेबांच्या भाषणाकडे महाराष्ट्रातल्या जनतेचं पूर्णपणे लक्ष आहे. विशेषतः भाजपच्या लोकांचं लक्ष आहे, एकनाथजींच्या लोकांचं लक्ष आहे की उद्धव साहेब उद्या कोणती गर्जना करणार. त्याच्यामुळे अतिशय उत्साहामध्ये वर्धापन दिन साजरा होत आहे. आमच्या वर्धापन दिनाची संघर्षाची थीम आहे, आम्ही संघर्ष करत राहणार. मी जाता जाता एवढंच म्हणतो, एक कवितेच्या ओळी आहेत, करू नका एवढ्यात चिंता पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही. आम्ही आहोत रणात, आम्ही लढत राहणार आणि आम्ही हा महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या हातात जाऊ देणार नाही. मनीषाताई, उद्याचा वर्धापन दिन 22 तारखेला पक्षात विलीन होणारे 6 जण उद्याच्या व्यासपीठावर दिसतील का? बघा, याबद्दल मी आत्ताच काही बोलू शकत नाही, माझ्याकडे कुठल्याही प्रकारची माहिती उपलब्ध नाही आहे. परंतु 60वा वर्धापन दिन आहे. माननीय एकनाथजी शिंदे हे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे पट्टशिष्य आहे. आनंद दिघे यांचे ते शिष्य आहे, ते त्यांना गुरु मानतात आणि त्यांच्याच पठडीत ते तयार झालेले आहेत. आणि त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या म्हणजे शिवसैनिकांच्या मनातला असा वर्धापन दिन नक्कीच साजरा होईल आणि सगळा महाराष्ट्र पाहत राहील. उद्याचा वर्धापन दिन नक्कीच विशेष असेल. वर्धापन दिनानिमित्त दोघांनाही शुभेच्छा. या चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आणि विशेषतः शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रवक्ते हर्षलजी, तुमचे विशेष आभार, कारण काल पुढारी न्यूजने आवाहन केलं होतं प्रवक्ते अशा चर्चांमध्ये आपण पाठवण्याचं, तर आपण विनंतीला मान दिला. सुषमा अंधारे खरं तर येणार होत्या, काही तांत्रिक अडचण झाली आणि अगदी ऐन वेळेला हर्षलजी चर्चेत सहभागी झाले. विशेष आभार तुमचे. या चर्चेमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची.